जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी हा जरांगे समर्थकांचा कट असल्याची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारेंनी दिली आहे। दरम्यान तुमच्या घरात कुंकू लावायला माणूस ठेवणार नाही असं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिलं। खरं तर हा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे, कारण मी जरांगे असेल शरद पवारांच्या विरोधात असेल, कारण की सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कृत्य होत असतात। तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याचा पर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्या सुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका। त्यामुळे तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका। माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती की हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे। हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शामळा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवारांच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की माझी गाडी, मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय, जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय, ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय, म्हणून यांनी हा केलेला कट कारस्थान नाही। मी तरी काय असले कामच नाही, कोणाचे घर गाड्या जाळण काय करून काय रोख ठोक असते सगळं। असले धंदे मी करतच नाही। कोण म्हणलं पण ते कोण आहे? आणि ते कोण आहे? ओबीसी आंदोलन। मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारतात। त्याचं कोण जाईल? त्याचं जाळायला काय? घराचं काय म्हणलं ते? जरांगे यांचं घर जर जाळलं किंवा गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला पुन्हा काही म्हणू नका, त्या प्रकारचे वक्तव्य। मी कुको लावायला माणूस ठेवून घरात एखादा, कुको लावायला माणूस मी फुटत नाही। कुको लावायला मराठीची अवलाद आहे आमची, आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही। मग आम्हाला उगा खवळायचं नाही। आणि कोण आहे ते आम्हाला माहित आहे। छगन सांगितलं असं, ते म्हणलं असं, त्याने सांगितलं असं लोकांच्या घर जाळ्यावर म्हणून। दुसरं कोण सांगणार आहे? त्याला ना आधी तेवढा